नमस्कार मित्रांनो 12 ऑगस्ट 2026 ला असणाऱ्या सूर्यग्रहणाचा प्रभाव आपल्या राशींवर आणि आपल्या आयुष्यावरही पडणार का हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि त्याबाबत अनेक गैरसमज व शंका निर्माण झाल्या आहेत। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12 ऑगस्टच्या अमावस्येला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दलची प्रत्येक महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की 5 ते 10 मिनिटे काढा, शांत ठिकाणी बसा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा। ही माहिती समजून घेतली तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल। ज्योतिषीय मान्यतांनुसार ग्रहणाचा प्रभाव व्यक्तीची रास, मानसिक अवस्था, धनसंपत्ती, नोकरी, व्यवसाय, विवाह आणि संतती यांसारख्या विषयांवर पडू शकतो असे मानले जाते। काही राशींसाठी हे ग्रहण नवीन प्रगती, धनलाभ आणि यशाचे दरवाजे उघडणारे ठरू शकते, तर काही राशींनी या काळात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक मानले जाते। म्हणजेच श्रावण अमावस्येचे हे सूर्यग्रहण काहींसाठी भाग्य बदलण्याची संधी ठरू शकते, तर काहींसाठी सावध राहण्याचा इशारा ठरू शकतो। मग त्या 6 भाग्यवान राशी कोणत्या, ज्यांचे नशीब उजळणार आहे, ज्यांच्याकडे इतका पैसा येईल की पुढील पिढ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकेल, अशी चर्चा केली जात आहे। थोडक्यात सांगायचे तर श्रीमंतीची मोठी संधी समोर आली आहे असे मानले जाते। जर तुम्ही वास्तुशास्त्र आणि ज्योतिषावर श्रद्धा ठेवत असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींना धन, यश आणि प्रगतीचे संकेत मिळू शकतात आणि कोणत्या राशींनी या सूर्यग्रहणाच्या काळात अधिक सावध राहावे। 12 गोष्टीच्या दिवशी ग्रहणकाळात काय करावे आणि कोणती कामे टाळावीत याची सविस्तर माहितीही या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कदाचित तुमची रासही त्या खास राशींमध्ये असू शकते ज्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण मोठी आनंदवार्ता घेऊन येत आहे। धन कुठून येईल, कोणत्या राशींना लाभ होईल, कोणत्या राशींना होणार नाही, यश कोणत्या क्षेत्रात मिळेल, हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत। ऑगस्ट महिन्यातील हे विशेष ग्रहण 2026 मध्ये तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी आले आहे असे अनेक ज्योतिषीय मतांमध्ये सांगितले जाते। काही लोक या ग्रहणानंतर आनंद साजरा करतील, तर काहींना अधिक सावध राहावे लागेल। म्हणून प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका। आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी ही माहिती शांतपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे। सूर्यदेवांच्या कृपेची भावना मनात ठेवून अनेक जण या दिवशी प्रार्थना करतात आणि सकारात्मक विचार करतात। श्रद्धेनुसार काही उपाय केल्याने मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते। हे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑगस्ट महिन्यातील बुधवारी होत असल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जाते। हा केवळ सामान्य दिवस नसून सूर्यदेवांचे एक विलक्षण दृश्य आकाशात घडणारा दिवस मानला जातो। त्यामुळे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दोन्ही दृष्टिकोनातून या घटनेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे। पंचांगानुसार यावेळी अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण होत असून काही ज्योतिषीय मतांनुसार विशेष ग्रहयोगही तयार होत असल्याचे सांगितले जाते। त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होईल असे मानले जात असले तरी 6 राशींना विशेष लाभदायक संकेत दिले जात आहेत। आर्थिक वाढ, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात उन्नती, न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा आणि घरात समृद्धी येण्याचे संकेत सांगितले जातात। सूर्यदेवांच्या कृपेने मानसन्मान वाढू शकतो आणि भाग्य बळकट होऊ शकते असे मानले जाते। एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, हे ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नाही, परंतु जगात कुठेही सूर्यग्रहण होत असले तरी त्याचे ज्योतिषीय परिणाम सर्व राशींवर पडतात असे मानणारे अनेक लोक आहेत। यावेळी ग्रहणाचा संबंध कन्या राशीशी जोडला जात असल्याचे काही ज्योतिषीय मत आहे। विशेषतः उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्म झालेल्यांनी काही पारंपरिक उपाय करावेत असे सांगितले जाते। तुमचे नाव, जन्मतारीख, रास आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे लिहिण्याची विनंती अनेक ज्योतिषीय व्हिडिओंमध्ये केली जाते, कारण प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते असे मानले जाते। आता त्या भाग्यवान राशींकडे वळूया। हिंदू परंपरेत अनेक देवतांची पूजा केली जाते, पण सूर्यदेवांना ऊर्जा, तेज आणि जीवनाचा स्रोत मानले जाते।
त्यामुळे सूर्याशी संबंधित प्रार्थना, सूर्याला अर्घ्य देणे किंवा सकारात्मक संकल्प करणे हे अनेक जण शुभ मानतात. श्रद्धेनुसार असे उपाय मानसिक बळ वाढवतात असे मानले जाते. सर्वप्रथम लाभदायक संकेत मिळणारी रास म्हणून मेष राशीचा उल्लेख केला जातो. या ग्रहणानंतर मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात बदलाची प्रक्रिया सुरू होऊ शकते असे सांगितले जाते. नोकरीत पदोन्नती, व्यवसायात वाढ, नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत दिले जातात. बराच काळ बंद वाटणारे मार्ग पुन्हा खुले होऊ शकतात. काही लोकांशी असलेले तणाव कमी होऊ शकतात आणि संबंध सुधारू शकतात असेही सांगितले जाते. ही माहिती श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. ती निश्चित भविष्यवाणी मानू नये. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वास्तव परिस्थिती, आर्थिक नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे करतील. या सूर्यग्रहणानंतर ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते त्या प्रत्येक ठिकाणाहून पैसा तुमच्याकडे येईल. धनदौलतीचा वर्षाव तुमच्यावर होईल आणि आयुष्यात इतका पैसा येईल की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्या धनात सातत्याने वाढ होत राहील. इतका पैसा येऊ लागेल की तो सांभाळणेही कठीण जाईल. सूर्यग्रहणानंतर धनप्राप्तीची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा अत्यंत उत्तम काळ आहे. 15 ऑगस्टनंतर कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. यश निश्चित मिळेल, धनलाभ होईल आणि भगवान सूर्यदेवांच्या कृपेने मानसिक शांतताही लाभेल. ज्योतिष आणि वैदिक मतांनुसार या सूर्यग्रहणानंतर मेष राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल, विचारशक्तीत सकारात्मक वाढ होईल आणि समाजात तुमचा मान अधिक दृढ होईल. येणारा काळ तुम्हाला अनेक नवीन संधी देईल आणि तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. एकूणच हे सूर्यग्रहण मेष राशीसाठी आनंद आणि प्रगती घेऊन येणारे मानले जात आहे. त्यामुळे आनंद साजरा करण्याची तयारी ठेवा. या सूर्यग्रहणानंतर प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर एक लोटा गंगाजल अर्पण करावे. श्रद्धेनुसार त्यानंतर नवग्रहांची कृपा लाभू लागते असे मानले जाते. मित्रांनो, आता दुसरी शुभ रास म्हणजे मिथुन रास. या सूर्यग्रहणानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींना आनंददायक घडामोडींचे संकेत मिळत आहेत. स्पष्टपणे सांगितले जाते की नोकरीची संधी मिळू शकते. मोठ्या नोकरीची तयारी करत असाल तर कॉल लेटर मिळण्याची शक्यता वाढू शकते. आधीपासून नोकरीत असाल तर पदोन्नती मिळू शकते. बराच काळ अडथळे, दुर्दैव किंवा रखडलेली कामे यांमुळे तुम्ही त्रस्त असाल तर या ग्रहणानंतर भाग्याचे दरवाजे उघडत असल्याची जाणीव होऊ शकते. दुर्दैव दूर जाऊन भाग्य अधिक प्रबळ होईल. येणारा काळ तुमच्यासाठी चांगला मानला जात आहे. दुःखाचे दिवस मागे पडू लागतील. नवग्रहांची साथ लाभल्यासारखे वाटेल आणि अचानक प्रगतीची संधी मिळू शकते. त्यामुळे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढेल आणि घेतलेल्या निर्णयात फायदा होण्याची शक्यता निर्माण होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना एक सल्ला, जर तुम्ही बाजारात पैसे गुंतवले असतील तर त्यातून लाभ मिळू शकतो. ज्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले आहेत ते परतफेड करू शकतात. ग्रहणानंतर केलेल्या गुंतवणुकीतही चांगला फायदा मिळण्याचे संकेत सांगितले जातात. मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठीही हा काळ अनुकूल मानला जातो. भगवान भोलेनाथांच्या कृपेने मिथुन राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर प्रत्येक सोमवारी गाईला स्वतःच्या हाताने 9 पोळ्या खाऊ घालाव्यात असा पारंपरिक उपाय सांगितला जातो. श्रद्धेनुसार यामुळे वर्षभर भाग्याची साथ मिळते असे मानले जाते. आता पुढील रास म्हणजे कन्या रास. आधी सांगितल्याप्रमाणे हे सूर्यग्रहण कन्या राशीशी संबंधित मानले जात असल्याने कन्या राशीच्या व्यक्तींनी विशेष सावध राहावे. भगवान सूर्यदेवांची कृपा लाभू शकते, पण काही छोटे उपाय करणे हितावह मानले जाते. या सूर्यग्रहणानंतर मत्सर करणारे किंवा विरोधक वाढल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाशी जपून वागा आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
दररोज सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला सुरुवात करा आणि शक्य असल्यास रविवारी उपवास करा. तसेच काळ्या कुत्र्याला 7 पोळ्या खाऊ घातल्यास सूर्याचे तेज वाढते असे पारंपरिक मत आहे. हा उपाय पितृ अमावस्येला किंवा इतर कोणत्याही अमावस्येलाही केला जातो असे मानले जाते. श्रद्धेनुसार विरोधकांवर मात करण्याची शक्ती वाढते असे सांगितले जाते. जीवनातील अनेक अडचणी कमी होऊ शकतात. नोकरी, व्यवसाय किंवा इतर समस्यांमुळे दीर्घकाळ संघर्ष सुरू असेल तर त्या काळाचा शेवट जवळ येत असल्याचे संकेत दिले जातात. परदेश प्रवास, विवाहयोग आणि संतती प्राप्तीबाबतही सकारात्मक संकेत दिसत असल्याचे सांगितले जाते. दीर्घकाळ उपचार सुरू असतील तरी संतती प्राप्तीची आनंदवार्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या जन्मतारीखीनुसार आणि राशीनुसार या सूर्यग्रहणाचा प्रभाव वेगळा असू शकतो. त्यामुळे वैयक्तिक उपाय जाणून घेण्याची इच्छा असेल तर नाव, जन्मतारीख, रास आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ही माहिती लिहावी असे अनेक ज्योतिषीय व्हिडिओंमध्ये सांगितले जाते. कन्या राशीसाठी हे ग्रहण सकारात्मक बदल घडवू शकते, पण थोडी अधिक सावधगिरी आवश्यक आहे. आता पुढील रास म्हणजे धनु रास, जी माझीही रास आहे. मित्रांनो, धनु राशीच्या व्यक्तींना आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ आजाराने त्रस्त असाल तर आता आराम मिळू शकतो. बराच काळ विक्री झालेली मालमत्ता चांगल्या नफ्यात विकली जाऊ शकते. बाजारात अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि विरोधक मैत्री करण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नयेत, कारण परत मिळण्यात अडचण येऊ शकते. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. घरात भरभराट, आर्थिक स्थैर्य आणि प्रगती दिसू शकते. शनिदोष, मंगळदोष किंवा साडेसातीमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्याची आशा व्यक्त केली जाते. आता पुढील रास म्हणजे वृश्चिक रास. कौटुंबिक वातावरण सुधारण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी चांगले योग निर्माण होऊ शकतात. बराच काळ मोठे वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल, आर्थिक स्थैर्य सुधारेल आणि आध्यात्मिक प्रगतीची भावना निर्माण होईल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. भगवान सूर्यदेवांच्या कृपेने जीवनातील विविध क्षेत्रात सातत्याने प्रगती होईल असे मानले जाते. पारंपरिक उपाय म्हणून सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या लोट्यात लाल फूल, थोडी हळद, कुंकू, अक्षता आणि दूर्वा घालून अर्घ्य देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे व्यक्तिमत्वात तेज वाढते, चेहऱ्यावर चमक येते आणि आत्मविश्वास वाढतो असे श्रद्धेनुसार मानले जाते. आता पुढील रास म्हणजे मकर रास. मकर राशीसाठी हा काळ आनंददायी मानला जातो. घरात नवीन सदस्य येणे, नवीन वातावरणात प्रवेश, नवीन मैत्री किंवा प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात गोडवा आणि स्थैर्य वाढू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळाल्यास ती गांभीर्याने स्वीकारावी, कारण ती मोठ्या यशाकडे नेऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि प्रशंसा मिळू शकते. या सूर्यग्रहणानंतर नवीन जीवनसाथी किंवा विश्वासू मित्र भेटण्याचीही शक्यता काही ज्योतिषीय मतांमध्ये व्यक्त केली जाते. या अमावस्येच्या दिवशी होणारे सूर्यग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नसले तरी त्याला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व दिले जाते. ग्रहणाच्या वेळी थेट सूर्य पाहू नये असेही सांगितले जाते, कारण सामान्य परिस्थितीतही सुरक्षित सौर चष्म्याशिवाय सूर्य पाहणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. परंपरेनुसार या काळात शिवणकाम, भरतकाम, विणकाम किंवा चाकू, कात्री, सुई यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर करू नये अशी मान्यता आहे. यामुळे गर्भातील बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो असे काही लोक मानतात, मात्र याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. काही कुटुंबात ग्रहणाच्या वेळी भाजी किंवा फळे कापणे किंवा नवीन काम सुरू करणे टाळले जाते. शांत राहणे, कमी हालचाल करणे आणि मन स्थिर ठेवणे योग्य मानले जाते. ज्यांना पूजापाठावर श्रद्धा आहे त्यांनी देवाचे नामस्मरण, मंत्रजप किंवा भजन करावे, यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक विचार टिकून राहतात.
काही लोक ग्रहणाच्या वेळी अन्न ग्रहण करू नये असे मानतात, परंतु गर्भवती महिलेला भूक लागली असेल किंवा डॉक्टरांनी वेळेवर खाण्याचा सल्ला दिला असेल तर तिचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. तिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अन्न घ्यावे. जास्त वेळ उपाशी राहणे गर्भवतीसाठी योग्य नाही. त्यामुळे परंपरा आणि आरोग्य यांचा समतोल राखून निर्णय घ्यावा. काही घरात ग्रहणापूर्वीच अन्न तयार करून त्यात तुळशीचे पान ठेवले जाते. ही धार्मिक परंपरा आहे, याचा वैज्ञानिक आधार स्पष्ट नाही. ग्रहण संपल्यानंतर अनेक लोक स्नान करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर नियमित दिनचर्या सुरू करतात. काही जण घराची स्वच्छता करून मंदिरात दिवा लावतात. आजच्या वैद्यकीय मतानुसार सूर्यग्रहणामुळे गर्भातील बाळाला हानी होते असा ठोस वैज्ञानिक पुरावा आढळलेला नाही. मात्र काही कुटुंबे आपल्या धार्मिक श्रद्धांचा मान राखून काही सावधगिरी बाळगू इच्छित असतील आणि त्याचा आई किंवा बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नसेल तर तो त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भवती महिलांनी वेळेवर खावे, पुरेसे पाणी प्यावे, औषधे वेळेवर घ्यावीत, चांगली झोप घ्यावी, तणाव टाळावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याला प्राधान्य द्यावे. श्रद्धा तिच्या जागी आणि आरोग्य त्याच्या जागी असते. त्यामुळे दोघांमध्ये संतुलन राखणे हेच शहाणपणाचे मानले जाते. काही घरात ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी मोठा आवाज, भांडणे किंवा नकारात्मक वातावरण टाळावे असेही सांगितले जाते. मन शांत ठेवण्यासाठी चांगल्या गोष्टी ऐकणे, देवाचे स्मरण करणे किंवा आवडीचे भजन ऐकणे उपयुक्त मानले जाते. काही कुटुंबात ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घातले जातात आणि नंतर ताजे अन्न बनवले जाते. या गोष्टी धार्मिक परंपरांशी संबंधित आहेत. त्यामुळे अमावस्या किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी अफवा, भीती किंवा अंधश्रद्धेमुळे त्रास करून घेऊ नये. गर्भावस्थेत आई आणि बाळाची सुरक्षितता हीच पहिली प्राथमिकता आहे. मोठी मंडळी काही पारंपरिक सूचना देतात, जसे की विनाकारण बाहेर न जाणे, आराम करणे, पूजापाठ करताना शरीरावर ताण आणणे आणि मन शांत ठेवणे. पण या गोष्टींमुळे घाबरण्याची गरज नाही. चाकूकात्री वापरणे, सुईदोरा वापरणे किंवा काही विशिष्ट काम केल्याने बाळाला नुकसान होते याचा वैज्ञानिक पुरावा नाही. डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचार, आहार, व्यायाम आणि विश्रांतीच्या सूचनांना सर्वाधिक महत्त्व द्यावे. पौष्टिक अन्न खावे, पुरेसे पाणी प्यावे, चांगली झोप घ्यावी आणि जास्त वेळ उपाशी किंवा तहानलेले राहू नये. सूर्यग्रहण पाहताना योग्य सौर संरक्षण चष्म्याशिवाय सूर्य पाहू नये. डॉक्टरांनी काही विशेष काळजी सांगितली असल्यास ती अवश्य पाळावी. पोटदुखी, रक्तस्राव, चक्कर, श्वास घेण्यास त्रास किंवा बाळाच्या हालचालींमध्ये असामान्य घट जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. अमावस्येचा पवित्र दिवस असो किंवा सूर्यग्रहणाचा काळ, गर्भवती महिलेसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांत राहणे, सकारात्मक राहणे आणि स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे. लक्षात ठेवा, श्रावण अमावस्येचा हा पवित्र दिवस असो किंवा सूर्यग्रहणाचा काळ, गर्भवती महिलेसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांत राहणे, सकारात्मक राहणे आणि स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण अमावस्येला लागणाऱ्या सूर्यग्रहणाचे महत्त्व, कोणत्या राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडू शकतो आणि या काळात कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः असे लिहून भगवान सूर्यदेवांचे स्मरण करा. धर्म, ज्योतिष, व्रत, सणोत्सव आणि सनातन धर्माशी संबंधित अशाच महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. धन्यवाद. जय सूर्यदेव. हर हर महादेव.